और इसके बाद यानंतर माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब जे आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेश केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सोबतच एमआयएम चे साहेब जम्मू आणि हाफिज अजीजुर रहमान एमआयएम यांचे प्रवेश झालेला आहे. त्यांना विनंती करतो भालेराव साहेबांचं बाहेर विनंती आहे की आपण भारत देशाला आझादी मिळवून देणाऱ्या कोणत्याही प्रकारची जात धर्म पंथ न पाहता ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची ज्योत अर्पण केली आणि हा भारत देश आझाद झाला, अशा या थोर महापुरुषांना मी आज रोजी या महाराष्ट्राचं वटवृक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकरी शेतमजूर दीन दलित गोरगरिबांचा कैवारी म्हणून या महाराष्ट्र राज्याचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि या भारत देशामध्ये एक मोठं बलाढ्य असं नेतृत्व, ज्याला वटवृक्ष ज्या ठिकाणी फांदी जाते त्या ठिकाणावर जी मूळ खाली येते त्याचं सुद्धा पुन्हा वटवृक्षात रूपांतर होतं. असं रूपांतर वटवृक्षात करणार कार्यकर्त्याचं जाळं निर्माण करणार, जे महाराष्ट्रामध्ये नाही तर संबंध भारत देशामध्ये एक नेतृत्व करणार, जर कोणतं नेतृत्व या भारत देशाला जर लाभलेलं असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये 2009 ते 2014, 2014 ते 2019 असा प्रदीर्घ काळ ज्यांच्या समवेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी लोकशाही कायदे विधिमंडळाच्या सभागृहात आमदार म्हणून काम केलं, त्या ठिकाणी पदोपदी आम्हाला मार्गदर्शन करणारे नेते म्हणजे आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व म्हणून प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आदरणीय साहेब, मी ज्या कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आवाज उठवला, गोरगरीब दीन दलित कैवाऱ्यासाठी जो आवाज उठवला त्याच्यावर माझ्यावर पीएचडी केलेली आहे. आणि अशा पद्धतीने समाजाचा, मातंग समाज असेल, दलित समाज असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अडीअडचणीत असलेल्या सर्व पीडितांच्या शोषितांचा आवाज उठवण्याचं काम मी कायदे विधिमंडळात केलं. त्यामध्ये माझ्यावर पीएचडी करण्यात आली. आणि या ठिकाणी अशाच पद्धतीनं मला दुसऱ्या या ठिकाणी आमचे माजी मंत्री राजेश टोपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी आमचे नेते बसवराज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे महबूबभाई शेख, माजी आमदार धर्माजी सोनवणे साहेब, ज्यांनी आता तडाखेबाज भाषण केलं, आमचे मित्र संजयजी शेटे जिल्हाध्यक्ष लातूर, आमचे नेते शिवाजी मुळे, चंदन पाटील, अजिंक्य कायदे, ज्ञानेश्वर पाटील, या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र केंद्रे, वसंत शिंदे, अजित दायमी, अजित पाटील, निमचंदी पाटील, आमचे वसंत शिरसे, राजाभाऊ केंद्रे, धोंडेराम पाटील, बसवराज धोत्रे, भरत सूर्यवंशी, या ठिकाणी आता मी बऱ्याच लोकांची नावं घेऊ शकतो. आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर कदम साहेब, सोमेश्वरजी कदम, गव्हाणे साहेब, आता माझ्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव घेऊ शकतो, रफिक भाई. परंतु या ठिकाणी माझ्या सोबत असलेले प्रामाणिक आणि सत्य व्यंकटराव पाटील, आमचे या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले साखरे सर, या ठिकाणी विशेष करून ज्यांचा अपघात झाला असे मुरलीधर या ठिकाणी आलेले आहेत. फक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये भालेरावचा या ठिकाणी प्रवेश होतोय म्हणून माझ्यासाठी या ठिकाणी ऍडव्होकेट, प्राध्यापक, अनेक उच्च शिक्षित डॉक्टर, सर्व कार्यकर्ते, उद्योजक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत. उद्गीर म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी नाव न घेता सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर या महाराष्ट्रामध्ये मी गेली 10 वर्ष कायदे विधिमंडळाच्या सभागृहात काम करत असताना साहेब मला आठवतंय
की दलिताच्या नावाखाली पुढारपण करणारी व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली. आता जशी निवडणूक आली की सुगी तयार होते, जसा शेतकरी शेतकऱ्याची रास बनवतो त्या पद्धतीने त्या दलितांचं पुढारपण मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावरायला निघते. आणि त्या ठिकाणी सौदेबाजी करून दलित आमच्या पाठीमागे आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजपर्यंत ज्या दलितांनी पुढारपण केलं, मला त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचे की ज्या शोषित पीडिताच्या प्रश्नासाठी आपण आवाज किती उठवला, त्या ठिकाणी आपल्या समाजाला किती न्याय दिला, हा जर प्रश्न विचारला तर प्रश्न मात्र अधांतरी आहे. म्हणून याला प्रश्नाला उकल देण्यासाठी आदरणीय साहेब, आपण मला फक्त आशीर्वाद द्या, मला फक्त लढ म्हणा. महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीनं येणारी 2024 ची महाराष्ट्राची विधानसभा साहेब 100% आपल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वात, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपला झाल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी काम करेल. आणि याची तुम्हाला माहिती म्हणून सांगतो साहेब, 2009 मध्ये मराठवाड्यामध्ये लोकनेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला, आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला. त्यावेळेस मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांच्या घरात आमचे आदरणीय लोकनेत्या पंकजाताई आणि दानात उदगीरला सुधाकर भालेराव असे 2च प्राणी आम्ही त्या ठिकाणी आमदार होतो. आणि साहेब मन भेटेल मान तर फिटेल पान. आणि काय जाणे मराठवाड्यापासून नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2014 ला सुधाकर भालेरावच्या पायगुणानं सरकार आलं. मी फार काही आमिषाला बळी पडणार नाही, परंतु दुसरं उदाहरण सांगतो साहेब. कालचं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाला गिनतीमध्ये धरलं नाही साहेब, मराठवाड्यामध्ये नाही धरलं, महाराष्ट्रात धरलं नाही. काय देवदाने मला माहित नाही, परंतु काय कार्यक्रम झाला हे नेतृत्वाने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. पाटील साहेब हा सुधाकर भालेराव छातीची ढाल करेल आणि महाराष्ट्रात जोपर्यंत सरकार साहेबाच्या आशीर्वादानं 2024 चा मुख्यमंत्री बसणार नाही, आपल्या मंत्रालयामध्ये आपला मुख्यमंत्री राहणार नाही, तोपर्यंत हा सुधाकर भालेराव गप्प बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या आशीर्वादाने काम करू. आणि ती ताकद या ठिकाणी जास्त बोलल्यासारखं जरी वाटत असेल साहेब, तर 100% या ठिकाणी निवडणुका आल्या की साहेब फक्त एकच काम करा. अनेक दलिताचे पुढारी वेगवेगळ्या ठिकाणी सोयी पण जोडायला जातात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचा समाज पाठीमागे आहे म्हणून जातात, परंतु ज्यांच्या घरचं कुटुंब त्यांच्या पाठीमागे नसेल, परंतु ते सगळा समाज आमच्या पाठीमागे आहे अशा म्हणणाऱ्या बेगडी लोकांना मात्र त्या ठिकाणी त्याची जागा दाखवून दिलेली आहे यावेळेस. आणि या लोकसभेमध्ये निश्चित रूपानं एकच असा निधड्या छातीचा आमचा नेता आहे, वय वर्ष 84च्या पुढे नाचून सुद्धा 16 वर्षाच्या तरुण पोराला लादवेलाच्या पद्धतीनं आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळेस बाहेर निघतात आणि ज्यावेळेस त्यांच्या श्रीमुखातून एखादा शब्द जर निघाला ती पत्थरची लकीर असते. आणि साहेबांना सांगितलेलं सरकार बदलायचंय आणि सरकार बदलायचंय. तुम्हाला विचारतो, हात वरी करून सांगा आणि साहेबाला सांगा की आपल्याला सरकार बदलायचं आहे का नाही, सरकार बदलायचं आहे का नाही, पवार साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री करायचं आहे का नाही. आता मुख्यमंत्री आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणून या ठिकाणी मी अनेकावर कुणावर टीका करणार नाही साहेब, माझी ती प्रवृत्ती नाहीये. कारण माझ्या उदगीर मतदारसंघामधल्या माझ्या मायबाप मतदार बंधू भगिनी 2009 मध्ये भारतीय जनता पार्टीचा उदय होईल का नाही माहित नाही, सरकार येईल का नाही माहिती नाही, तरी सुद्धा एका कार्यकर्त्याला अत्यंत गरिबीतून माझा जन्म झालेला आहे साहेब, अत्यंत एखाद्या डोंगराळ भागामध्ये छोटस गाव आहे साहेब, त्या ठिकाणी शेण जमा करून शाळा शिकलेला पोरगा आहे साहेब, शेण जमा करून शाळा शिकलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या समाजाच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि त्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन मी मुंबईला आलो साहेब. मुंबईला सुद्धा आल्यानंतर घर नव्हतं साहेब, फुटपाथवर झोपल्यानंतर एका पोलिसानं मला काठीनं मारलं होतं, कारण मी फुटपाथवर
उदगीरच्या मतदारसंघातील जनतेने एवढा विश्वास दिलेला आहे, एवढा विश्वास दिलेला आहे. एवढे लोक वेळ षड्यंत्र पद्धतीने महबूब भाई, इतने लोग मेरे पीछे लगे रहते की आया आया, जैसा लोग बोलते ना आया तूफान, तशा पद्धतीनं सुधाकर भालेराव अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, अंतर्मुख प्रेम करणारा माणूस आहे. परंतु काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांनी मला त्या ठिकाणी त्या नेतृत्वापर्यंत पोहोचत असताना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं षड्यंत्र रचलेलं आहे. परंतु त्यांना सुद्धा त्यांची जागा मिळालेली आहे. मी आता कुणाचंही या ठिकाणी उन्हं काढणार नाही, मला त्याची आवश्यकता नाही. आता मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी त्याग केलेला आहे, या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे साहेब. आणि आता सकाळी जाऊन पार्टी कार्यालयामध्ये राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष महोदयांना मी जाऊन राजीनामा देऊन त्याच्याकडे सुपूर्द करून त्याच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या समोर तो आज राजीनामा मी समोर दिलेला आहे. आज तुमच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये आपली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष माझ्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. 108 महिन्याची जशी गळ्यामध्ये माळ असते साधू संतांच्या, तशी आपली 108 महिन्याची माळ समजून हा झेंडा मी कायमस्वरूपी मरेपर्यंत तुमच्या आशीर्वादाने मी तेवढ ठेवल्याशिवाय राहणार नाही साहेब. अजिबात कधी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही साहेब. फक्त महाराष्ट्रामध्ये एकच आहे की या ठिकाणी महाराष्ट्राच्या शोषित पीडितासाठी आवाज उठवण्यासाठी जयंत पाटील साहेब 100% आम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बसवराज पाटील साहेब, संजय शेटे साहेब, मुळे साहेब, टोपे साहेब, तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये निश्चित रूपाने रक्ताचं पाणी करू. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा मुख्यमंत्री, त्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी एकच विनंती करतो की या ठिकाणी आता सगळ्यांचे प्रवेश साहेब, आणखीन एक जाता जाता मी अधिक नाही बोलणार नाही. मला फक्त एकच विनंती करायची आहे की इथं आता आलेले उदगीर, जळकोट, आमच्या लातूर विभागातून आलेले फक्त जरा हात वरी करून साहेबांना एकदा विश्वास द्या. एवढ्या मोठ्या संख्येने साहेब ही सगळी उदगीर मतदारसंघातली ही मंडळी आहे. आज जवळ खरा हात खाली करा, जवळपास आता जे काही बाहेर आणखी जवळपास ट्रॅफिक मध्ये 3-4 गाड्या अडकलेल्या आहेत साहेब. आम्हाला पाटील साहेबांनी सांगितले होते की फक्त 100 कार्यकर्ते घेऊन या आणि 100 कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये फक्त प्रातिनिधिक भालेराव साहेब तुमचा प्रवेश करा आणि नंतर शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये उदगीर मध्ये जाहीर प्रवेश त्या ठिकाणी करा असा संदेश तुम्ही दिल्यामुळं या ठिकाणी फार नेमकी प्रामाणिक कार्यकर्त्याची फौज या ठिकाणी आलेली आहे साहेब. मला या ठिकाणी आश्वासन द्या की उदगीरला पुढच्या महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आपण सर्व प्रमुख नेते रोहित पवार दादा असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, आपण सर्व राजेश भैया, आपण मोठ्या संख्येने फक्त महबूबाई की त्या ठिकाणी उदगीरला आम्हाला फक्त वेळ द्या. न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा प्रवेश त्या ठिकाणी केल्याशिवाय मी राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी देतो. आणि साहेब मला आजच या ठिकाणी मला कमीत कमी 1 महिन्याची तारीख फक्त द्या. पुढच्या महिन्यामध्ये मला तारीख द्या. लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात जशा पद्धतीने बाले किल्ला सांभाळला तसं आदरणीय आमचे विनायकराव पाटील असतील, माजी आमदार, तसेच अमित भैया देशमुख साहेब असतील, आमचे बसवराज पाटील असतील, यांच्या सर्वांच्या नेतृत्वात हमखास लातूर जिल्हा हा महाविकास आघाडीचा बाले किल्ला केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.